जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक पहिला, स्तवनांचा समास दुसरा. गणेश स्तवन नाम श्रीराम. समर्थांनी 400 वर्षापूर्वी गणेशाचं स्तवन काय आहे ते लिहून ठेवले. किती 400 वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामींनी आरती पण लिहून ठेवली. बघा, प्रत्येक आरती, श्री गणेशाची आरती म्हणजे गणपतीची आरती, शंकराची आरती, हे बऱ्याच आरत्या समर्थांनी लिहून ठेवलेल्या आहेत. दशक पहिला स्तवनांचा. स्तवन म्हणजे काय तर स्तुती. कोणाची स्तुती? समोरला काय आहे? आज का आहे? आज आहे गणेश चतुर्थी, श्री गणेश चतुर्थी. पार्थिव श्री गणेश, पार्थिव देवाचं पूजन, श्री गणेशाचं पूजन. कशाचं? पार्थिवचं. पण जरी पार्थिव असेल तरी सुद्धा त्याची जर स्थापना केली तर त्याच्यामध्ये तो प्रत्यक्षात येतो. कुठलाही देव झाला, कुठल्याही देवाची मूर्ती झाली, त्याची स्थापना केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचं काय म्हणतात ना, त्या मूर्तीमध्ये तो मूर्तिवंत म्हणजे ज्याची मूर्ती आहे तो त्याच्यामध्ये प्रगट होतो. श्री गणेशाची मूर्ती असेल तरी श्री गणेश त्याच्यामध्ये प्रगट होतो. म्हणून आपली जी पूजा आहे, पूजा अर्चना आहे श्री गणेश चतुर्थीची, तो काय करतो? स्वीकार करत असतो. बघा, जेवढ्या दिवस तुम्ही ठेवणार, जेवढ्या आनंदाने तुम्ही त्याची भक्ती करणार, तेवढी ती पूजा तुमची भक्ती स्वीकार करत असतो. आणि नंतर विसर्जनाच्या वेळेस जसा आपला, बघा, आपला जो देह आहे तो जाड होतो विसर्जनाच्या वेळेस. का जाड होतो? तो जेव्हा असतो तेव्हा पूर्ण हलकं शरीर असते. जेव्हा तो नसतो, जेव्हा त्याची जाण्याची वेळ येतो तेव्हा जाड होतं शरीर आपला. तुम्ही अनुभवलं नसेल, पण प्रत्यक्षात अनुभव घेऊन बघा. श्रीराम. ओम नमोजी गणनायका, सर्व सिद्धी फलदायका, अज्ञान भ्रांती छेदिका, बोधरूपा. ओम नमोजी गणनायका. गणांचा जो नायक आहे तो गणनायक, तोच गणेश आहे, तोच श्री गणेश आहे. सर्व सिद्धी फलदायका. बघा, त्याची भक्ती केली कारण विघ्न हरता आहे तो आहे ना. प्रत्यक्षात आपलं जेव्हा कार्य होत असेल तेव्हा आपण समोरला पहिला नाव कोणाचं देतो? श्री गणेशाय नमः. कारण का आहे तो? विघ्न हरता, विघ्न हरवणारा आहे. सर्व सिद्धी फलदायका. सर्व सिद्धी ज्या ज्या रूपात फळ आहे तो फळ काय करतो? श्री गणेश प्रदान करत असतो. अज्ञान भ्रांती छेदिका, बोधरूपा. अज्ञानाला, भ्रांती म्हणजे ओझं, भ्रांती म्हणजे काय? ओझं म्हणजे अज्ञान, म्हणजे ज्ञानच नाही, ज्याला माहीतच नाही की श्री गणेश कोण आहे. ती भ्रांती छेदन करतो. त्याचा कशातून छेदन करतो? बोधरूपाने बोध देत असतो, है ना. त्या अज्ञानाने सुद्धा जर भक्ती केली तरी त्याच्यातली भ्रांती, त्याच्यातल्या अज्ञानाला छेद करून त्याच्यातून बोध देणारा आहे, असा तो श्री गणेश आहे. बघा, बोध देणारा, बुद्धीचा दाता. आणि आजच वार का आहे? बुधवार. बुधवार नावाप्रमाणे बुधवार, बुद्धीचा दाता, बुद्ध देवता आहे ना. माझी अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक शून्यास वदवावे, कृपा कटाक्ष करून. माझी अंतरी भरावे. काय भरायचे आहे? श्री गणेशाचं काय भरायचे? तुझीच जेवढी बुद्धी आहे ती मला दे.
माझी अज्ञान आहे, माझीकडे जे अज्ञानता आहे ते तुझ्या परेत घाल. कारण तो काय आहे, त्याचा पोट का असं मोठं होतो, का मोठं होत असते, कारण तो आपले काय घेत असतो, अज्ञान, दुःख असे तो सगळं घेत असतो आणि त्याचा तो पोट आहे तो मोठं होत असतो. तर आपल्याकडे जेवढे खराब विकार असतात ते तो खेचत असतो. त्याचं नाव घेतलं तर खेचल. माझी अंतरी भरावे, काय भरायचंय, तुझी ऊर्जा माझ्या अंतरी भरू दे, तुझी बुद्धी माझ्या अंतरी असू दे पूर्ण, आहे ना, तुझा उत्साह माझ्यामध्ये येऊ दे पूर्ण. सर्व काळ वास्तव्य करावे, सर्व काळ वास्तव्य करावे. तुझी जेवढी ऊर्जा आहे पूर्ण सर्व काळ माझ्या देहामध्ये वास्तव्याला असू दे. बघा, त्या ईश्वराची जर ऊर्जा घेतली ना पूर्ण देहामध्ये, तर काय किती बुद्धिवान होईल मनुष्य, विचार करा. माझं वाक शून्य असं वाजवावं. का? त्याच्याकडे काहीच नसतो, शून्यत्व पूर्ण असतो, अज्ञानाकडे असतो. जर त्याची ऊर्जा आपण घेतली, त्या गणेशाची, श्री गणेशाची जर त्याची बुद्धी आपण घेतली, तर आपलं अज्ञान काय होईल, बाजूला होईल. आणि कसा होईल, हलका. बघा, त्या ईश्वराची बुद्धी घेतली, त्या ईश्वराची भक्ती केली, तर हा देह काय होईल, पूर्ण शून्यत्व करेल. शून्य म्हणजे हे जे देहाचं वजन आहे हा 50 किलोचा असतो, कोणाचा 60 किलोचा असतो, कोणाचा 70 किलोचा असतो. का हो, का वजन 60 किलो आणि 70 किलो असतो? हाड आणि मांस आहे म्हणून का? हाडा मांसाचं वजन आहे का हा? तर नाही. हा वजन हाडा मांसाचा नसून या देहामध्ये, या मस्तिष्कामध्ये जेवढे विकार भरलेले आहेत ना त्याचा तो वजन आहे. जर हा देह, प्रत्येक मनुष्याचा देह जर सज्ञानाकडे गेला, जर ज्ञानाकडे गेला, तर मनुष्य पूर्ण हलका. आणि तो पण मोर पंख कसा असतो हलका, माहिती आहे का, एवढा हलका होतो. त्यालाच वाटणार नाही. बघा, तुम्ही पूर्ण मनापासून भक्ती करून बघा, तेवढा तो हलका होणारच. तुझे कृपेचे निबळे वितुळते भ्रांतीचे पडले, आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व केले. तुझ्याच कृपेने भ्रांतीची जर पडाल, म्हणजे भ्रांत म्हणजे ओझं आहे ते काय करेल, वितळेल, पूर्ण हलका होणार, है ना. विश्वभक्षक काळे. बघा, काळे म्हणजे काय, तर हे काळं आहे, हे काय आहे, जडत्व आहे, है ना, जडत्व. दास्यत्व की जे कोणाचं दास्यत्व करायचंय, तर श्री गणेशाचं. येता कृपेची निजवडी, विघ्ने कापती बापुडी, होऊन जाती देशधडी नाम मात्र. येत असताना बघा, गणपतीचं आता गणपतीचं येणं आहे, गणपतीची कृपादृष्टी आपल्याला पाहिजे. श्री गणपती येणार आहे, श्री गणपतीची कृपादृष्टी आपल्यावर पाहिजे. निज उडी विघ्ने कापती बापुडी, विघ्न हटता येतो, कापून जाणार जेवढे अडचणी आहेत तेवढा कापून कट करत जा, है ना. विघ्न हटता आहे. एका नावाने काय असे, होऊन जाती देशधडी नाम मात्र. धड म्हणजे काय, देश म्हणजे का, हा आपला देहच. देश म्हणजे या देहातून जेवढा अंतरीचा जो पोकळपणा आहे ना, तो अंतराळ भाग आहे ना, तोच देश. त्याच्यामध्ये सगळं काय काय भरलंय, है ना. जेवढा पिंडी ते ब्रह्मांडीतच ते पिंडामध्ये आलंय. म्हणजे ब्रह्मांडीमध्ये जे जडत्व आहे, काही जर जडत्व असते ना,
तेवढं पिंडामध्ये भरतं. ब्रह्मांडामध्ये जे 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 जन्माला आलेलं आहे ते सगळं नष्ट होणारच आहे. आणि या पिंडामध्ये जेवढे जेवढे जन्म घालतो आपण, कशाला जन्म घालतो तर विकारांना, ते पण नष्ट होते. नष्ट कसे होतील? ते नष्ट होण्यासाठी दास्यत्व करायला पाहिजे. म्हणून नामे विघ्न हर. बघा त्याच्या नावाने सगळं काय करतो, सगळं पळून जातो, पूर्ण विरघळून जातो. काय विरघळून जातो तर अज्ञान, जे जडत्व आहे, जे भूत आहेत ते सगळं विरघळून जातो. म्हणून नामे विघ्न हरता आम्हा अनाथांचे माहेर, आधी करुणी हर हर हरिहर अमर वंदती. बघा नावाने विघ्न हरता, हे विघ्नेश्वराय सर्व शरीरातल्या ब्लॉकेजेस काय होतील, दूर होतील. आम्हा अनाथांचे माहेर. अनाथांचा नाथ कोण आहे तर श्री गणेश आहे. माहेर का म्हटलंय कारण तिथे सुख, शांती आणि समाधान आहे, तोच तो माहेर आहे. बघा माहेर ते नका बघू, माहेर मुलीच्या बापाच्या घरचं बघू नका. बघा मुलीला सुद्धा सासरी कुठे कटकट असेल तर माहेरी जाऊन शांतपणाने तिला झोप लागत असते, आहे ना. मग तसंच ईश्वराची भक्ती ही त्या माहेरच्यापेक्षा सुख आणि समाधानी असते. वंदुनिया मंगळनिधी, कार्य करितन सर्व सिद्धी, अगाध अडथळे उपाधी बाधू शकेना. बघा हे अडथळे आणतात, हे जे कार्यसिद्धी नेण्यासाठी बघा जे अडथळे येतात त्या अडथळ्यांना तो काय करतो, काढून टाकतो. असा हा विघ्नेश्वर आहे. जयाचे आठवित ध्यान, वाटे परम समाधान, नेत्री विघुण्या म्हण पांगुळे सर्वांगी, सगुण रूपाची ठेव, महालावण्य लाघव, नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती. बघा सगुण जर त्याचं बघितलंय तर काय त्याचं रूप आहे, महालावण्य आहे, नृत्य जर तो करत असेल बघा तर सगळे देव त्याला बघत असतात, त्याचं नृत्य बघत असतात. बघा एवढं काय वाटतं होतो, त्याच्या नृत्यामध्ये समाधान असतो. सर्व काळ मदोन्मत्त, सदा आनंदे डुलत, हरुषे निर्भर मुदित, सुप्रसन्न वदन. एवढा दिवस श्री गणेश बघा वर्षातून येतो. श्री गणेश चतुर्थी 2 दिवसाची असे, कुठे 7 दिवसाची असे, कुठे 5 दिवसाची असे येतो. पण तेवढा महल किती सुंदर, बघा सुंदर, स्वच्छ आणि पूर्ण आनंदमय असतो. भव्य रूप वितंड, भीममूर्ती महाप्रचंड. बघा त्याचा आता रूप बघा, त्याचं रूप कसं आहे, भव्य रूप वितंड, भीममूर्ती महाप्रचंड, विस्तीर्ण मस्तक विदंड, सिंधूर चर्चिला. तो कसा आहे, भव्य रूप आहे त्याचा, बघता येत नाही एवढं भव्य रूप आहे. भीममूर्ती कसे आहे, पूर्ण बल, भीमा एवढं बल, म्हणजे भीमाच्या पेक्षा कितीतरी पटीनं बळ आहे. भीममूर्ती महाप्रचंड. महाप्रचंड म्हटलंय, का म्हटलंय महाप्रचंड, कारण तो परब्रह्माचाच एक अंश आहे. आपण सुद्धा एक परब्रह्माचेच अंश आहोत, पण तो कोण आहे, प्रथम पूज्य श्री गणेश आहे. आपण परब्रह्माचे अंश आहोत, पण आपल्या देहामध्ये काय काय भरलंय, किती घाण भरलंय. पण श्री गणेश कसा आहे, कसा आहे श्री गणेश, विघ्नहर्ता आहे. त्यांनी देवांवरची विघ्ने काढली, कोणाकोणावरची विघ्न काढली, त्यांनी पूर्ण विघ्न काढतच आलेला आहे तो. सिंधूर चर्चिला, विस्तीर्ण म्हणजे त्याचा जो कपाळभाती आहे तो पूर्ण मोठा आहे. का आहे त्याच्यावर सिंधूर चर्चिला. सिंदूर का त्याला लावलं, कारण सिंदूराचा वध झाला. सिंदूर हा महाराक्षस, त्याला जन्म कोणी दिला तर ब्रह्माने दिला, आणि ब्रह्मालाच मारायला आला. आणि त्या सिंदूराला
कोणाच्या हातून तो मरणार नव्हता, तो प्रत्यक्षात श्री गणेशाच्या हातून मरण पावला आणि त्याचा पूर्ण ब्लड, त्याचा पूर्ण रक्त श्री गणेशाच्या पूर्ण अंगावरून केला आणि तिथून तो लाल लाल रंगाचा असा श्री गणेश झालेला आहे. तर त्याचा तो सिंदूर लावलेला आहे. नाना सुगंध परिमळे धबधबा गळती गंडसले तेथे आळी षटपथ कुळे झुकारू शकते. मुरडी व शुदा दंड सरळे शोभे अभिनव आवाळे लंबित अधर तीक्ष्ण गळे क्षण क्षण मंद सत्य. बघा त्याला शुडा दंड, बघा काय त्याची म्हणजे सोंड आहे. कशी त्यालाच का शोभते, इतर देवांना लावली तर शोभेल का? शोभणारच नाही. श्री गणेशालाच शोभते. कारण बोलतात ना, परब्रह्माचं रूप हाच आहे की तो पूर्ण सोंडीत सगळ्यांचं दुःख खेचून घेणारा. त्याची भक्ती केली तर खेचून घेणार ताबडतोब. 14 विद्यांचा गोसावी. त्याच्याकडे काय आहे बघा आता, लंबित अधर तीक्ष्ण गळे. लंबित त्याचं उदर पण कसं आहे, अधर तीक्ष्ण गळे. पोट कसं आहे त्याचा, लंबाका आहे ना. चालतो कसा, क्षण क्षण मंद सती. पूर्ण असं हळूहळू चालतो. पण कसा आहे, 14 विद्यांचा गोसावी आहे. सगळे देव तर त्याला हसले ना, कोण अरे याचं रूप काय, असं रूप काय असं. पण सगळ्यांमध्ये म्हणून त्याचं रूप बघण्यासाठी शंकराने आणि पार्वतीने काय सांगितलं, जा पूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा घालून आण. त्यांनी प्रत्यक्षात त्याला माहिती आहे की ह्या विश्वाचा जो कर्ता करवित आहे तो प्रत्यक्षात महादेव आहे, हे पूर्ण त्यांनी जाणलं. कारण का बुद्धीचं ते दाता आहे ना, बुद्धी देवता आहे. म्हणून त्यांनी प्रत्यक्षात आई आणि वडील, आणि आई कोण आहे, जगत माता आहे. जगत माता शक्ती आहे ना, ती ईश्वराची शक्ती ही आई आहे म्हटल्यानंतर, जगत माता आहे म्हटल्यानंतर काय झालं, अख्खा पूर्ण जग त्यांच्या अधीन आहे. मग त्यांच्या अधीन असलेलं म्हणून त्यांनी काय केलं, प्रदक्षिणा घातली. आणि मुरडी व शुदा दंड सरळे शोभे अभिनव अवाळे लंबित अधर तीक्ष्ण गळे क्षण क्षण मंद सती. 14 विद्यांचा गोसावी हरस्व लोचन ते हिलावी लवथवीत खडे कावी खडे खडे कर्ण काखा. म्हणजे कान कसे फडफडणारे. आणि कान असे श्री गणेशाचे की तुम्ही मनात जरी बोललं तरी पण त्याला काय ते ऐकायला येते. बघा श्री गणेशाला ऐकायला येतो म्हणून कान कसे आहेत, फडय फडय कर्ण कापा. पूर्ण नुसते असे हलवत असते आहे ना. बघा हत्ती जरी जंगलात गेला, हत्तीचे जर शत्रू असतील तर कानातून बरोबर त्याला स्पंदन होत असते आहे ना. शत्रूंचं स्पंदन होतो हे श्री गणेशाला कळतो. म्हणून त्याला उगाच नाही, बघा त्याचं म्हणजे जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा त्याचा काय होता, सरळ देवतांसारखा मुख होता, सुंदर होता, खूप सुंदर होता. पण तो मुख म्हणजे बोलतात ना, प्रथम पूज्य व्हायचं असेल तर तो मुख त्याला चाललं नसतं. म्हणून ते जे घडवलं, आणि ते घडवलं कोणी, तर परब्रह्माने घडवलं. स्वतः शंकराच्या म्हणजे स्वतःच वडिलांच्याच हातून ते मुख बदललं गेलं ना. त्यांनीच ना, श्री शंकरांनी त्याचं मुंड उडवलं आणि शेवटी त्याला हत्तीचं तोंड बसवलं. का हत्तीचं तोंड बसवलं, सगळं बोलतात ना, चोर कुठे आहे, शत्रू कुठे आहे, हे प्रथम कोणाला कळतो, श्री गणेशालाच कळतो ना. रत्न खचित मुरगुटी झळाल नाना सुरंग फांगती केळ कुंडले तळपती निळ वरी झडले झमकती. कुंडले म्हणजे कानातले, निळ कसे निळ वर्णाचे आहेत, निळमणी आहेत जोडलेले त्याला.
बघा प्रत्येक मुकुटाला हिरे माणके सगळे जोडलेले आहेत. नुसतं असं त्यांच्यातली जी बोलतात ना सुरंगे म्हणजे किरणे जी बाहेर पडतात ती सूर्याप्रमाणे पडतात. कोणाचं मुकुट तर श्री गणेशाचं. हरस्व लोचन, लोचन कसे आहेत? हरस्व, छोटे डोळे आहेत पण सगळं काही बघतो आहे ना. दंत शुभ्र, सद्दट घट्ट दात आहेत. दात शुभ्र पूर्ण सफेद आहेत. रत्न खचित हेमकट्ट, रत्नांनी भरलेला हेमकट्ट तया तलवटी पत्रे नीट तळपती लघु लघु. रत्नांनी भरलेला हेमकट्ट म्हणजे तो कमरपट्टा आहे तो रत्नांनी भरलेला. बघा लवथवीत मल्पे दोंद, मल्पे दोंद पोट कसं आहे? लवथवीत आहे ना, मोठा आहे पोट, पूर्ण असं जसं हलतोय असं. पण वेष्टीत कट्ट नागबंद, त्याच कमरेला काय आहे? पट्टा आहे नागबंदासारखा हिरे माणकाने जोडले. शूद्र घटिकान मंद मंद वाजती झणकतात. कसा? मंद मंद चालताना कसं वाजतात? झणकासारखा आवाज येतो. चालताना कसं धावत जातो का? नाही, एक एक पाऊल टाकतो ना सगळे त्याच्याकडे बघत राहतात. सगळे म्हणजे जेव्हा तो सभेला येतो श्री गणेश गणांचा नायक जेव्हा सभेला येतो तेव्हा त्याच्याकडे सगळे कुतूहलपणाने बघत राहतात. त्याचा जो टोप आहे म्हणजे मुकुट आहे तो पूर्ण रत्नांनी हिऱ्या माणकांनी निळमणींनी त्याचे कुंडळ आहेत पूर्ण निळमणी. बघा त्याचा कमरपट्टा आहे तो पूर्ण हिरे माणकेने भरलेला आहे. त्याचं चालणं आहे, त्याचा जो पितांबर आहे त्याला सुद्धा हिरे माणके पण त्याच्या बघा काठ असते ना त्याला पण हिरे माणके असे जोडलेले आहे. आणि त्याचा तो शाळ आहे, त्याचं चालणं आहे, त्याचं पैजण आहे तसं म्हणजे ठुमक असा थोडासा पाय असं म्हणजे मंद मंद चालतो. सगळे त्याच्याकडे बघत राहतात. तो सभेला येतो पूर्ण सभा सुशोभित होते. सगळ्यांना म्हणजे बघतच राहतात. किती सुंदर मूर्ती आहे. चतुर्भुज लंबोदर, चतुर्भुजा 4 भुज आहेत. कासे काशीला पितांबर, बघा पितांबर कोणाला? त्याला पण दिलं आहे आणि नारायणाला पण दिलं आहे. नारायणाचा पितांबर आहे, जसा नारायणाला पितांबर तसं त्याला पण पितांबर दिलेलं आहे ना. फडके दोधींचा फणीवर धुधुकार टाकी, डोलवी मस्तक जिव्हाळ आली, घालून बैसला वैटाळी, उभारून नाभी कमळे टकमकान पाही. नाना याती कुसुमाळा व्याळ पर्यंत रुळती गळा, रत्न जडित हृदय कमळावरी पदक शोभी. बघा रत्न जडित हृदय कमळा, हृदयावर म्हणजे जे माळा होत्या त्या कशा आहेत? रत्नांनी भरलेल्या आहेत. कुसुम माळा ज्या घातल्या होत्या गळ्यामध्ये त्या पूर्ण रत्नांनी भरल्या. हृदयापर्यंत पूर्ण भरलेलं असं रत्नांनी. शोभे फरश आणि कमळ, हातामध्ये फरश, एका हातामध्ये फरश म्हणजे काय? ते कुऱ्हाड. कमळ एका हातामध्ये घेतलेलं त्यालाच ते शोभतं. अंकुश तीक्ष्ण ते जाळ, एक करी मोदक गोळ तयावरी अतिप्रीती. मोदक गोळ, त्याला मोदक का आवडतो? कारण प्रथम त्याला जे आईने दिलं हे मोदकच बनवून दिले आणि मोदक त्याला एवढे प्रिय होते. तर मोदक कसे असतात? चवीचे आणि गोड असतात ना. चवीचे बनवलेले मोदक खूप गोड आणि त्या मोदकावर त्याची अति प्रीती. म्हणून त्याला बोलतात ना 21 मोदक, 7 मोदक किंवा 21 मोदक दिले ना की त्याला मनापासून त्याचे जर 21 मोदक त्याला दिले नैवेद्यामध्ये तर म्हणजे प्रसन्नता भरपूर प्रसन्नता असते. नाना नटनाट्य कळांकुसरी, बघा नटनाट्य कळांकुसरी पूर्ण कळा त्याच्या अंगात होता. नाना छंदे नृत्य करी, जेवढे छंद नृत्य करण्याचा छंद होता. टाळ मृदुंग भरोभरी उपांग हुंकारे,
म्हणजे कसा, म्हणजे टाळ मृदुंग त्याच्यात ओंकार जे असतात, म्हणजे जे राग वगैरे त्याच्यामध्ये पण असतात, ते त्याला सगळं येतं. म्हणजे सगळ्यामध्ये तो बुद्धिदाता आहे, बुद्धिवंत आहे. स्थिरता नाही एक क्षण, चपळ विषयी अग्रगण्य, साजिरे मूर्ती सुलक्षण, लावण्य खाणी. स्थिरता नाही, तो एकाच जागी बसलेला नाही, कुठे इकडे कुठे तिकडे. काय एकाच जागी बसलेला नाही, तर ती चाहूल लागलेली असे, कुठे काय होते, कुठे काय आहे, कुठलं काय शत्रू वगैरे चाहूल लागलेली असे. बघत ना त्याचे कान कसे फडे फडे कर्ण थापा, त्याप्रमाणे तो एका जागी बसलेला नसतो. कधी लवकर म्हणजे तो सुद्धा त्या भगवंताची पूजा करत असतो. आणि तो कोणाची पूजा करतो, तो प्रत्यक्षात महादेवाची पूजा करतो. महादेव कोण आहे, तर त्याचे पिता आहे. स्थिरता नाही एक क्षण, चपळ विषय अग्रगण्य. अग्रगण्य एवढी चपळता आहे की सगळ्यांपुढे अग्रण्य तो असायचा. जेव्हा प्रत्यक्षात त्रिदेवाने सांगितलं की पूर्ण पृथ्वी घुमून या, तेव्हा सगळे पृथ्वी घुमायला गेले. पण हा पृथ्वीसुद्धा घुमायला गेला, पृथ्वीसुद्धा फिरून आला, पण त्याच्यापेक्षा पुढे असायचा. आणि आईवडिलांच्या पण भोवताली फेरी मारली ना त्यांनी. आईवडिलांना पूर्ण प्रदक्षिणा घातलेली आहे श्री गणेशाने. स्थिरता नाही एक क्षण, चपळ विषय अग्रगण्य, साजिरी मूर्ती. मूर्ती कशी आहे, साजिरी आहे, सुलक्षण आणि लावण्य खाणी. ऋणधुना वाजती नुपुरे, वाकी बोघडती गजरे, घागरिया सहित मनोहरे, पाऊले दोन्ही. पैजण कसे आहेत, ऋणधुन वाजतात. नुपुरे म्हणजे पैजण, पैजण बाकी बोभाटती गजरे, घागरिया सहित मनोहरे, पाऊले दोन्ही. ईश्वर सभेची आली शोभा, दिव्यांबराची खांतली प्रभा, साहित्य विषयी सुलभ अष्टनायका होती. बघा, त्या सभेस जर श्री गणेश नसेल तर शोभा नाही. ऐसा सर्वांगे सुंदरू, सकळ विद्यांचा आगरू, त्याशी माझा नमस्कारू, साष्टांग भावे. बघा, आणि हे वर्णन प्रत्यक्षात समर्थाने केलेलं आहे. त्यावेळेस काय सांगा, समर्थांना काही समोर दिसलं होतं, पण नामस्मरणाने समर्थांना पूर्ण समोर गणेशाचं, श्री गणेश प्रगट आणि गणेश प्रगट होऊन त्यांचं पूर्ण वर्णन ते लिहिलेलं आहे. ऐसा सर्वांगी सुंदर, सकळ विद्यांचा आगरू, त्याशी माझा नमस्कारू, साष्टांग भावे. ध्यान गणेशाचे वर्णिता, मती प्रकाश होय भ्रांता, गुणानुवाद श्रवण करिता ओळे सरस्वती. बघा, त्यांचं जर वर्णन केलं तर सरस्वती आपल्या जिभेवर सरस्वतीच बसते. जयाशी ब्रह्मादिक वंदती. बघा, कोणाला ब्रह्मादिक म्हणजे ब्रह्मादिक वंदिती, कोणाला, श्री गणेशाला. तेथे मानव बापुडे किती. बघा, ब्रह्मादिक वंदिती, ब्रह्मासुद्धा त्याला वंदन करतो, पण मानवाची काय स्थिती आहे. असो प्राणी मंदमती, तेही गणेश चिंतावा. प्राणी जर, मनुष्य प्राणी जर मंद असेल, त्याने गणेशाचं चिंतन केलं तर जो मंद आहे ना, त्याची तेज बुद्धी होणार. जे मूर्ख अवलक्षण, जे हिनाहून हीन, तेची होती दक्ष, प्रवीण सर्वांविषयी. जे मूर्ख आहेत, जे हिनाहून हीन आहेत, त्याने जर श्री गणेशाचं नामस्मरण केलं, की चिंतन केलं, तरी काय होती, ते प्रवीण होती, दक्ष होती. ऐसा जो परमसमर्थ, पूर्ण करी मनोरथ, प्रचित भजन स्वार्थ, कळव चंडी विनायक. चंडी कोण आहे, कळव चंडी विनायक. चंडी ही प्रत्यक्षात श्री गणेशाची माता आहे, विनायक हा श्री गणेश आहे. ऐसा गणेश मंगळमूर्ती, तोम्या स्तविला यथामती, वांछा धरून चित्ती परमार्थाची. मी असा स्तवन केला की परमार्थाची वांछा, इच्छा दिली आणि त्या गणेशाचं वर्णन केलं. है ना.
चिंतन केलं म्हणजे वर्णन केलं म्हणजे प्रत्यक्ष चिंतनच झालं ना ते पूर्ण. कोणी केलं हे चिंतन? श्री समर्थ रामदास स्वामी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्री गणेश स्तवन नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला जर नक्कीच आवडला असेल श्री गणेश स्तवन स्तुती. आणि आज बुधवार पण आहे, वार पण बुधवार त्याचाच आहे, श्री गणेशाचाच वार आहे. कारण बुधवार हा श्री विष्णू म्हणजे श्री विष्णू नारायणाला दिलेला आहे. कारण बुद्धीचा देवता बुद्धदेव आणि बुद्धी देणारा कोण आहे तर श्री गणेश आहे. बघा नारायण पण परब्रह्मच आहे आणि श्री गणेश पण परब्रह्म आहे. दोघांमध्ये कुठलंच अंतर नाही. म्हणून लक्ष्मी सोबत जसा नारायण बसतो ना, पण तसाच लक्ष्मी सोबत एक पुत्र नात्याने श्री गणेश सुद्धा आहे. नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय. जय श्री गणेश, जय श्री.